मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो की आपल्याला एक प्रश्न करण्यात येतो की तुम्ही आतापर्यंत काय साध्य केलेलं आहे किंवा तुमच्यात काय गुणवत्ता आहे, जरा त्याच्याबद्दल सांगताल का? किंवा आम्ही तुम्हाला ही नोकरी का देऊ याचं स्पष्टीकरण देऊ शकाल का, वगैरे वगैरे. तर असे बरेच प्रश्न असतात आणि आपण या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यासोबत जर आपल्याकडे उत्तर देण्याची एक विशिष्ट पद्धत असेल तर आपलं काम थोडंसं सोपं होऊ शकतं. आता नक्की मला काय म्हणायचं तुम्हाला, की बऱ्याच असं होतं की आपल्याला एखादा प्रश्न विचारण्यात आला तर आपण आपल्याला जे सुचतं त्याप्रमाणे उत्तर मांडतो. पण बऱ्याचदा समोरच्याला कदाचित जे हवं ते उत्तर सापडत नाही. आणि म्हणूनच उत्तर देण्याची एक जर प्रक्रिया आपल्याकडे असेल पूर्वनियोजित, तर उत्तर देणं तेवढंच आपल्याला सोपं जातं. अशीच एक प्रक्रिया तुमच्या समक्ष मी आज मांडणार आहे, ज्याला म्हणतात स्टार. STAR स्टार. आता हा स्टार म्हणजे आकाशातला तारा नव्हे, तर स्टार या शब्दाचा एक अर्थ आहे. अर्थ असा आहे, स्टार मध्ये 4 टप्पे आहेत. तर एस या शब्दाचा अर्थ आहे सिच्युएशन, याचा अर्थ परिस्थिती. दुसरं आहे टीचा अर्थ आहे टास्क, म्हणजे तुम्हाला दिली गेलेली कामगिरी, तुमची भूमिका. नंबर 3 त्याला आपण म्हणतो ऍक्शन्स, म्हणजे तुम्ही जी पावलं उचलली ती, तुम्ही काय काम नक्की केलं. आणि चौथं याचा अर्थ आहे रिझल्ट, म्हणजे त्याचा निकाल कसा लागला आणि काय लागला. बरोबर. तर प्रत्येक टप्प्याला जरा जाणून घेऊया आणि मग तुम्हाला हे कसं वापरायचं तुमच्या परिस्थितीत हे अगदी सहज कळेल. ठीक आहे. चला मग सर्वप्रथम आपण सुरुवात करतो सिच्युएशन. आता सिच्युएशन म्हणजे काय, की तुम्हाला विचारण्यात आलंय की तुमची गुणवत्ता काय, याचं एखादं उदाहरण द्या. ठीक. तर तुम्ही सुरुवात करताय सिच्युएशन पासून, म्हणजे एखादी परिस्थिती जी तुम्ही आधी सामोरे गेलेला आहात. तर तुम्ही सांगताय, सर मी माझ्या पूर्वीच्या कंपनीत असताना एक प्रसंग आमच्यावर ओढावलेला होता. आणि प्रसंग असा होता की आमच्या कंपनीची जी सेल्स आहे, जी विक्री आहे, ती अत्यंत कमी होती, निराशाजनक होती. आणि माझ्याकडे फारसा पर्याय नव्हता. पण नंतर मी तेव्हा ज्याच्यावर विचार केला, तर आम्ही काही गोष्टी करायचं ठरवलं. तर काय केलं नेमकं आम्ही? आता काय केलं हे आपण कुठे सांगणार आहोत? टास्क आणि ऍक्शन मध्ये. टास्कचा अर्थ काय, की माझी भूमिका काय होती तिथे, माझ्यावर कोणती जबाबदारी होती. माझ्यावर जबाबदारी होती माझी आणि माझ्या टीमची, की आम्ही सर्वांनी मिळून सेल्स वाढवायचे आहेत. तर ही माझी कामगिरी होती. बरोबर. आणि त्याच्यावर मी काय केलं, कोणतं काम केलं निश्चित, त्याला म्हणतो आपण ऍक्शन्स, म्हणजे मी कोणकोणती पावलं उचलली. तर सर्वप्रथम मी माझ्या टीमला प्रशिक्षित केलं. मला असं जाणवलं की कुठे ना कुठे त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यात भर टाकणं खूप महत्वाचं आहे. काही लोक नवीन होती त्यामुळे त्यांना फारसं कळत नव्हतं. बऱ्याचदा क्लायंटच्या सोबत ते जेव्हा संवाद साधायचे तेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची माहिती नव्हतं. मग त्याच्यावर आम्ही तयारी करून घेतली. आणि त्याच प्रकारे प्रत्येक दिवशी क्लायंट मीटिंग झाल्यानंतर आम्ही सगळे, म्हणजे आमच्या सेल्स टीम मधली सगळी मंडळी एकत्रित यायची आणि प्रत्येक व्यक्ती आपला अनुभव सांगायचा, जेणेकरून इतरांना देखील एकमेकांच्या अनुभवातनं काही ना काही शिकायला मिळू शकेल. तर अशा पद्धतीने मी काही महत्वाची पावलं उचलली. बरोबर. तर आतापर्यंत आपण 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलंय. परिस्थिती काय होती? सेल्स कमी होते. बरोबर. टास्क म्हणजे माझी भूमिका, कामगिरी काय होती? मला माझाही सेल्स वाढवायचं होतं आणि माझ्या टीमचाही. बरोबर. त्यानंतर ऍक्शन म्हणजे मी कोणकोणत्या गोष्टी केल्या, कोणकोणती पावलं उचलली. मग लोकांना प्रशिक्षित केलं, त्यांना सांगितलं, अनुभव मांडले, वगैरे वगैरे. ही सगळी मी पावलं उचलली, या गोष्टींकडे मी लक्ष दिलं. आणि सगळ्यात शेवटी एवढं सगळं करून हाती काय लागलं, तिथेच आपण सांगतो निकाल, याचाच अर्थ रिझल्ट. आता निकाल काय असू शकतो, की आम्हाला असं कळलं की मग नंतर त्याच्यानंतर सुमारे 3 ते 6 महिन्यानंतर 25% सेल्स मध्ये वाढ आम्हाला दिसून आली. का? कारण या सगळ्या गोष्टी मी आणि माझ्या टीमनी मिळून केलेल्या होत्या. त्याच्यामुळे आम्हाला सेल्समध्ये वाढ दिसून आली. 25%, 20%, जी काही वाढ असेल. कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्हाला अपेक्षित होतं तितकं चांगलं नाही घडलं, पण थोड्या प्रमाणात का होईना काही ना काही चांगलं नक्कीच तिथे घडलंय. तर याचा वापर तुम्ही जर केला तर समोरच्या प्रश्नाचं तुम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकता. कारण इथे टप्प्याप्रमाणे प्रत्येक मुद्देसूद प्रकारे तुम्ही समोरच्याला उत्तर देत आहात. तुम्ही सांगताय परिस्थिती काय होती. बरोबर. त्यानंतर तुम्ही सांगताय की तुमची भूमिका, तुमची कामगिरी काय होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणती पावलं उचलली, तुम्ही नेमकं काय केलं, आणि मग शेवटी निकाल कसा होता, काय लागेल. बरोबर. आता याचा वापर तुम्ही फक्त नवीन नोकरी मिळवण्यासाठीच करू शकता असं नाही. याचा अजून एक चांगला वापर केला जाऊ शकतो. कुठे? आता तुम्ही ज्या कंपनीत कार्यरत आहात, कधी ना कधी तुम्हाला अशी ही संधी मिळेल
की तुमच्या कंपनीमध्ये समजा एखादी जागा रिक्त आहे, रिकामी आहे, एखाद्या मॅनेजरच्या पोझिशनसाठी किंवा कोणत्याही पदासाठी. आता त्या पदासाठी तुम्ही योग्य व्यक्ती आहात हे पटवून देण्यासाठी देखील तुम्ही स्टार या सूत्राचा वापर करू शकता. समोरचा तुम्हाला नक्कीच विचारेल की तुम्ही आधी एकटे काम करायचा, आता तुमच्या हाताखाली टीम असेल 10 लोकांची, मग त्यांना कसं सांभाळाल तुम्ही? काहीतरी उदाहरण दिलं पाहिजे ना. मग त्यासाठी तुम्ही स्टार सूत्राचा जर वापर केला तर तुम्ही सांगू शकता, सर काही कालावधीपूर्वी असा एक प्रसंग ओढावलेला होता, त्यात माझी अशी कामगिरी होती, मग मी अमुक अमुक केलं आणि मग अमुक अमुक निकाल लागला. हे जेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता ना, त्याला मनापासून पटतं की तुमच्यात खऱ्या अर्थाने गुणवत्ता आहे. बऱ्याचदा आपण फक्त एवढंच बोलून थांबतो की मी हे काम करू शकतो, ते काम करू शकतो, पण जोपर्यंत आपण पुरावा मांडू शकत नाही, जोपर्यंत आपण उदाहरणं देऊ शकत नाही, तोपर्यंत समोरच्याला कुठे ना कुठे असं वाटतं की कदाचित बोलणं आणि कृती याच्यात फरक आहे. तसं होऊ नये म्हणून आपण एक जर उदाहरण मांडलं आणि एका सूत्रासोबत ते सांगितलं तर समोरच्याला कळायला सोपं जातं आणि आपल्याला स्वतःला व्यक्तही व्यवस्थित करता येतं. फक्त इंटरव्ह्यू घेताना देखील आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं की समोरचा आपल्याला काहीतरी सांगत नाहीये किंवा अर्धवट सांगतोय. तिथे देखील तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे फक्त इंटरव्ह्यू देतानाच नव्हे तर इंटरव्ह्यू घेताना देखील याचा वापर केला जाऊ शकतो. कसा वापर करायचा? समजा समोरची व्यक्ती तुम्हाला माहिती देते आणि ती माहिती तुम्हाला अमुक विशिष्ट पद्धतीने मिळत नाहीये. मग त्यांना तुम्ही स्टार सूत्राबद्दल सांगा. तुम्ही समोरच्याला सांगू शकता की मी तुला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे? तुला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायची आहे, पण ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हे सांगावं लागेल की तुम्ही कोणत्या परिस्थितीत होता, तुमची कामगिरी काय होती, तुम्ही नक्की काय पावलं उचललीत आणि मग निकाल काय लागले. थोडक्यात तुम्ही काय करताय, स्टार फॉर्म्युला समोरच्याला समजावून सांगताय आणि तुम्ही सांगताय की माझी अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर या पद्धतीने मांडावं. आता याच्यामुळे काय होतं, तुम्हाला खऱ्या अर्थाने कळतं की समोरची व्यक्ती कितपत खरं बोलते आणि त्याच्यात कितपत खऱ्या अर्थाने ताकद आहे किंवा पात्रता आहे ही गोष्ट करून दाखवण्याची. तर मग इंटरव्ह्यू देताना किंवा इंटरव्ह्यू घेताना दोन्ही वेळेस याचा चांगला वापर केला जाऊ शकतो. नवीन नोकरी असेल किंवा नोकरीवर तुम्ही बऱ्याच काळापासून काम करताय पण बढतीसाठी प्रमोशनसाठी इंटरव्ह्यू असेल, तिथे देखील याचा खूप चांगला असा तुम्ही वापर करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सोपं सूत्र आहे ज्याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जाऊ शकतो. मग याचा वापर करा, नक्की वापर करा आणि मला पूर्ण खात्री आहे की याचा वापर जर तुम्ही योग्य रीतीने केला तर तुम्हाला तुमचं उत्तर देणं सोपं जाईल आणि समोरच्याला समजूत घालणं सोपं जाईल, ज्याच्यामुळे तुमचं काम सोपं होईल. ठीक आहे. तर याचा वापर केल्यानंतर अनुभव कसा होता हे सांगायला मात्र विसरू नका. मला आशा आहे की तुमच्याकडे खूप सकारात्मक उत्तर असतील. तर मग पुन्हा भेटूया लवकरच एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.